नमस्कार मंडळी, मी सौ पूर्णा परांजपे. आध्यात्मिक 33 अनरसे या सदरामध्ये आज पाहूया नमस्कार. मंडळी, कुरुक्षेत्रावरती अर्जुन मोहात म्हणजे बुद्धीच्या विपरीत स्थितीत सापडला होता. हे माझे आप्तस्वकीय गुरुजन माझ्याच हातून मरणार याचं त्याला दुःख झालं होतं. आणि अशा अवस्थेमध्ये त्याला भगवंतांनी विश्वरूप दर्शन दिलं. त्या दर्शनामध्ये त्या अजस्र अवाढव्य आकारात त्याला काय आढळून आलं? त्या कालपुरुषाच्या मुखामध्ये भीष्म, द्रोण इत्यादी सगळे जात असून त्याच्या जबड्यात सगळ्यांचा अंत होत आहे. हे सगळं बघून अर्जुनाला प्रथम भीती वाटली, पण नंतर त्याला जाणवलं की हे भयंकर विश्वरूप माझं पाठीराखं आहे. माझ्या घोड्याचा लगाम धरणारं हेच ते रूप आहे. अर्थात हा माझा आधार आहे. ही जाणीव होताच आपण निमित्त मात्र होऊन त्या शक्तीचंच कार्य करणार आहोत अशी अर्जुनाची खात्री झाली आणि त्याचं दुःख विलयाला गेलं. मंडळी, परमेश्वर आपला पाठीराखा आहे, आपला आधार आहे. या जाणीवेमुळे अर्जुनाला वर्णनातीत आनंद झाला. हा आनंद व्यक्त करण्यासाठी मी क्षुल्लक असलो तरी तुझं स्वरूप जाणतो, लोकांना सांगू शकतो, ही भावना प्रकट करण्यासाठी जी कृती अर्जुनाने केली त्याला म्हणतात नमस्कार. नमोस्तुते तू सहस्रकृत्वा पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. नमः पुरतास्तदथ पृष्ठतस्ते नमोस्तुते सर्वत एव सर्व. नमस्कार म्हणजे चक्षुसमोर प्रत्यक्ष साकार झालेल्या स अधिक आकार सगुण रूपातल्या त्या निर्गुण निराकार अतिव्यक्त ईश्वरी तत्वाला केलेलं वंदन. मंडळी, आपल्याला नवविधा भक्तीमध्ये ही भक्ती सांगितलेली आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदन नमः या मूळ संस्कृत शब्दापासून उत्पन्न झालेलं नमस्ते, नमन हे शब्दसुद्धा हीच भावना आणि कृती व्यक्त करतात. नमः असं म्हटलं की ज्याला उद्देशून हे म्हटलं जातं त्या ईश्वराची सर्वव्यापी भव्यता, उदात्तता डोळ्यासमोर उभी राहते मंडळी. आणि या नमस्कारामध्ये आपल्याला किती समाधान वाटतं हेही आपल्या लक्षात येतं. या नमस्कारांचे आपण काही प्रकार सुद्धा पाहणार आहोत. नमस्कारामुळे आपल्या अंगी येणारी नम्रता ही अतिशय महत्त्वाची आहे मंडळी. आणि म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीला वंदन करणं, नमस्कार करणं हे खूप महत्त्वाचं आहे. मग ती वस्तू सजीव असो किंवा निर्जीव असो, या दोन्हीशी सांगड घालून या नमस्काराचं महत्त्व आपण पुढील पिढीसाठी दिलं पाहिजे. आणि म्हणूनच या नमस्कारांमध्ये किती ताकद असते हे पाहूया उद्या आणि त्याचे प्रकार. धन्यवाद.